जायचं राहायचं सकाळपासून चाललेलं आहे. या भांडणात शेवटी जायचं जिंकलं आणि जेवण वगैरे करून मम्मीन ते निघाले रिटर्न जाण्यासाठी. किती वेळा त्यांना राहा बोललं पण त्यांना काही लेकीच्या घरी राहावंच वाटत नाही. असो, त्यानंतर निघायच्या वेळेला आरुषही त्यांच्या गाडीत जाऊन बसला होता. अक्षरशः खाली उतरायलाच तयार नव्हता तो. आम्ही गावाला जातो मामाच्या म्हणून तू मागून ये पप्पांना घेऊन कसं तरी त्याला खाली घेतलं आणि खूप रडत होता. त्याच्यामुळे माऊकडे नेलं त्याला. विहानदादासोबत थोडासा खेळला आणि मला तर काहीच करमत नव्हतं. संध्याकाळच्या वेळेला यांचं मोबाईल पाहणं आणि काम दोन्हीही चालू होतं. कसं जमतं त्यांनाच माहिती. दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी ही खिचडी बनवली होती, जी की खूप टेस्टी झाली होती. मला तर आवडलीच, पण आरुषलाही खूप आवडली. ऑफिसहून आल्यानंतर आरुषच्या पप्पांचं काम चालू होतं. स्केल काही नव्हती आमच्याकडे, त्याच्यामुळे असा जुगाड चालू होता त्यांचा आणि मला खरंच खूप हसू आलं. त्यांनी त्यांचं काम आवरून घेतलं पटपट आणि नंतर आरुष आणि मी दोघांनीही आवरलं आणि नंतर आम्ही चाललो होतो बाहेर. तर एका पूजेसाठी आम्हाला बोलवलं होतं. घराची पूजा होती, तर त्यांनाच गिफ्ट घ्यायचं होतं आणि गिफ्ट वगैरे घेतलं. पॅकिंग करायचं काम चालू होतं यांचं आणि आरुषची तिथेही मस्ती चालू होती. त्यानंतर पुन्हा घरी आलोत, आवरलं आणि तिकडे गेलोत आणि खरंच खूप छान घर बांधले. प्रत्येक गोष्टीचा विचार करून एवढं सुरेख घर बांधलं आहे ना त्यांनी. आणि देवघर तर विचारायलाच नको, एवढं सुंदर केलं आहे. नंतर घर वगैरे पाहिलं आणि छान असं जेवण केलं आम्ही. तर चला, इथेच आपला आजचा व्लॉग एंड करूयात. जर तुम्हाला आपले व्लॉग पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. चला, बाय.